इकडे साची शौर्याचे गुलाबजाम काढून ठेवले आणि पाक जरा कमी पडला म्हणून डबल बनवला मी. आणि म्हटलं आधी याच्यामध्ये चांगलं भिजून द्या आणि पुन्हा याच्यामध्ये दुसऱ्या याच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा गुलाबजाम टाकावं हे, कारण हे पूर्ण खाली अजून असं पाकात आणि वरवरचं सारखं वर खाली करावं लागतं हे. आणि खूप पाक करून काय करू, उरलं तर काय करणार आहे मी त्या पाकाचं. आकासाठी हे गुलाबजाम मी देते टेस्ट करायला, कसे झाले आहेत विचारून घेते. सकाळचा चहा. सोनू रात्री आला 10 वाजता. मोटरसायकल घरी ठेवून दिली आणि गाडी घेऊन आला. आणि आजही कुठं त्याला मित्रांसोबत जायचं आहे. नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चला. मी आज बनवत आहे दोडक्याची भाजी आणि माझ्या पद्धतीने दोडक्याची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला कमीत कमी साहित्यात बनवून दाखवणार आहे. आणि अशी दोडक्याची भाजी बरोबर 1 नाही 2 नाही 3 चपात्या नक्कीच खाणार अशी ही दोडक्याची भाजी. तर चला, थोडासा रस्सा धरणार आहे आणि थोडीशी म्हणजे जास्तीत जास्त काय होतं, हे दोडके खाल्ले जातात. तर हे दोडके मी प्रथम काय केले, पाण्यामध्ये हे धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आणि याची साल मी काढून घेणार आहे साळण यंत्राने. मी आता ही सर्व साल काढून घेते. अगदी हलक्या हाताने काढायची आहे. हे जे टोकदार असतं ना, हे खायला असं बरं वाटत नाही. म्हणजे खाताना ते खूप काय म्हणतात, टचटच लागतं. म्हणून आहे ना, ही भाजी अगदी म्हणजे मऊसूत होण्यासाठी. आणि दोडक्याचा ठेचा पण बनवला जातो असं ना, कडेकडेचं हे जे अशा, तर हे आपल्याला असं काढू द्यायचं. काल मी बोलता बोलता म्हणत होते की आज सप्ताह म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. आज मी शनिवारच समजत होते. म्हटलं आज काल्याचं कीर्तन आहे म्हणजे सप्ताह, आज यात्रा वित्रा पण आहे. पण आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे आमच्या इकडं यात्रा म्हणजे उद्या आहे यात्रा आणि काल्याचं कीर्तन उद्या आहे. आणि अर्थातच काल्याच्या कीर्तनाला राहणार आहे ढोक महाराज. आणि आता इंदोरीकर महाराज सुद्धा येऊन गेले, पण मला काही माहिती नव्हतं. आणि इथून खूप लांब आहे, गावात जायचं म्हटल्यानंतर काही जमणंच नाही झालं. कारण काकांना गाडी संध्याकाळची म्हणजे रात्री कसं होतं, फोकस आहे ना डोळ्यावर एकदम येतो, त्याच्यामुळे काका रात्री गाडी चालवत नाही. मग एवढ्या लांबून पायी शक्य नाही ते रात्रीचं. आणि आता इथं वाघ तर इतके सुटलेले ना, आणि वाघ पळून लावण्यासाठी ना इथं म्हणजे रात्रीभर म्हणजे 10-11 वाजेपर्यंत फटाकेच चालू असतात. आता एवढे फटाके चालू आहे म्हणजे एवढे फटाके लोक वाजवतात तरी वाघ पळून जात नाही. कारण त्याला फटाक्याची एवढी सवय झाली की लोक फटाके वाजवत आहे ना तोपर्यंत असा बसून राहतो आणि फटाके वाजवून झालं का संपलं का पुन्हा उठवतो. आता सांगा, मन म्हटलं तर रात्रीचं पायी कुठं द्यायचं. ही निम्मी भाजी तर नुसते साळूनच गेली आहे. आता हे सर्व मी अगदी साळून घेतलेलं आहे बघा. अगदी सगळीकडंच हे पण आहे असं खूप छान असं हे झालेलं आहे. सगळं बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घेते. कापायचे म्हणजे 4 भाग करायचे एकाचे, म्हणजे छानपैकी बारीक बारीक होतात. खूप मोठ्या मोठ्या फोडी पण खायला म्हणजे शक्यतो मी बारीक बारीक करते, मोठ्या मोठ्या फोडी टाळते मी. आणि याची खूप अशी म्हणजे जास्त रस्साभाजी सुद्धा होते. आणि ती होती पिवळ्या मसाल्याची. आमच्या इकडं पिवळा मसाला म्हणजे काय, आमच्या भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे इकडच्या भागामध्ये ना
कोणाकडे पाहावं, शेंगदाणे भाजीमध्ये असणार म्हणजे असणार. आणि मी अमरावतीला होते ना, तर तेव्हा माझी मैत्रीण म्हणायची तुमच्या इकडं खूप शेंगदाणे वापरतात, पण आमच्या इकडे शेंगदाणे असतातच. चला आता इकडे सगळं बारीक बारीक तुकड्यांमध्ये मी कापून घेतलेलं आहे. आणि सोबत ही थोडीशी हिरवी मिरची, थोडीशी ही कोथिंबीर मी काय झालं पेपरमध्ये गुंडाळून ठेवली होती आणि त्याच्यामुळं ती अशी हिरवीगार राहिली आहे, पण ती सुकून गेली आहे. तर चला आता मी भाजीला सुरुवात करते. गॅस पेटवलेला आहे. 2 चमचे तेल टाकलं आहे. आता तेल तापलेलं आहे, त्याच्यात मोहरी टाकते आणि जिरे पण टाकते. आता मोहरी आणि जिरे तडतडले, यामध्ये टाकत आहे कोथिंबीर, लसूण मी शेंगदाण्यामध्ये कुटलेला आहे, पण तरी पण आता थोडंफार असं टाकून दिलेलं आहे. आता हे झाल्यानंतर मी टाकत आहे हे जे दोडक्याचे आपण तुकडे करून ठेवलेले ते सर्व. तर यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे. कोथिंबीर काय झाली होती माझ्याकडे अगदी थोडी होती, म्हणून मी आता याच्यामध्ये धनापूड टाकते. हे माझा छोटा चमचा आहे म्हणून मी हे छोटा चमचा आहे म्हणून 2 चमचे घेतले. आणि यामध्ये हे आहे मिरची, लाल तिखट, हळद. छानपैकी त्यांना परतून घ्यायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये अजून पाणी टाकलेलं नाही आहे, म्हणजे मग तेलातच परतून येईल. मी तेला जर टाकलं असतं तर ते जळालं असतं. मग यामध्ये कसं व्यवस्थित होऊन जातं आणि जळली पण नाही जात मिरची. आता यामध्ये बघा कुणी कुणी डाळ टाकतं, कुणी कुणी नाही, पण ही जी डाळ आहे ही आहे हरभरा डाळ. मी 2 तास अगोदर भिजत घालून ठेवली होती करायच्या अगोदर. खूप नाही घालत, अगदी थोडी घालते, कसं आपल्या आवडीनुसार आहे. आणि आता चवीपुरता मीठ. आणि जर टाकायचंच आहे मला, पण मी काय करते त्याच्या अगोदर हा शेंगदाणे कूट टाकते. याच्यामध्ये लसूण पण टाकलेला होता, तर त्याची अर्थात माझी मिरची राहिली होती, तर चटणी म्हटलं तरी चालेल, ही चटणीच आहे, तर ही पण टाकून देते. आपण हे कसं कूट जो आहे ना शिजत आल्यावर टाकू शकतो, असं काही नाही. मग असा पण टाकला जातो आणि मी असा पण टाकला जातो, कोणत्याही पद्धतीने टाकलं तरी काय. आता ही छानपैकी तेलावर परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये शिजण्यासाठी मी काय करते पाणी टाकते. मी अगदी थोडं टाकणार आहे, मला एवढी भाजी नाही लागत, एवढं याच्यामध्ये शिजून होईल. तर बघा कलर पण खूप छान आलेला आहे, असं मस्तपैकी दिसत आहे. आणि आता ही हरभरा डाळ याच्यामधली शिजली का समजायची आता आपली भाजी ही शिजून झाली. तशी मी भिजत घातली ती हरभरा डाळ, भिजत घातली ना मग शिजायला एवढा वेळ नाही लागत. त्याच्यासाठी अगोदरच सकाळी आपण बाकीचे झाडलोट वगैरे करतो तेव्हा हरभरा डाळ आपल्याला तर ही भाजी करायची, तेव्हा काय करायचं अगदी सकाळी द्यायची, भिजत घालून द्यायची, किंवा रात्री भिजत घातली तरी चालेल, काही हरकत नाही. आता ही शिजली का मग तुम्हाला आता मी ती दाखवते. आता ही वांग्याची भाजी शिजते तोपर्यंत मग मी आता ही दोडक्याची भाजी शिजते तोपर्यंत मी वांग्याची भाजीची तयारी करून घेते. आणि आता मी तुम्हाला दाखवली ही भाजी. आता दुसरी भाजी मी घेते पटकन करून. ही आपली डाळ पूर्ण तर आपली ही दोडक्याची भाजी पूर्ण झालेली आहे बघा. आणि याला तवंग मस्त आलेला आहे, अगदी भारी. आता यांना बंद करते मी, कारण कढई मला लागणार आहे वांग्याच्या भाजीसाठी. काय नाही, मी काल आहे ना रात्री 4 वांग्याची भाजी केली होती माझ्यासाठी. आता हे 2 वांगे राहिलेले, आता बघू याच्यासाठी मी बनवते वांग्याची भाजी. ठेवले होते 2. आणि इतका भाजीपाला आहे ना, आता तुम्ही त्या दिवशीच बघितलं मी किती बाजार घेतलेला, खूप बाजार झाला तो.
अजून भरपूर पडलंय ते तसंच्या तसंच आहे. 1 hour later. सोनूनी टाईम लावला म्हणून एवढा उशीर मला जेवायला झालंय. आणि आता म्हणतो की मला बी ताट वाढून दे. आता वाजले 11:30 आणि जेवणचं ताट तयार ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी बनवलंच होतं. म्हटलं नाश्ता करून जाईन, त्याला कुठं बाहेर जायचं आहे, पण आता नाही जायचं म्हणतो. तर हे त्याच्यासाठी ठेवलं मी इकडं वांग्याची भाजी आणि दोडक्याची भाजी. चला आता त्याला जेवायला देते. आता मी ना मला भाकरी बनवली आहे, कारण आहे ना अक्काने आता मला पीठ दिलं आहे भाकरीचं आणि ते पण संपलं पाहिजे. मग आता मी भाकरीबरोबर खाते. आणि बरं आहे ना आपल्याला, मी खातच असते, फक्त खाणारा तो नाही आहे. मी आता घेते मला जेवायला. चला तुम्ही पण या जेवायला. 1 hour later. चला आता जेवण झालं आणि कसं काही चल पण चल माझं जेवण झालंच. हे इकडं सोनूचे सारे कपडे, भरपूर कपडे होते, इकडं टाकले, तिकडं टाकले. आता माझं आता जेवले मी, एवढे कपडे बिपडे धुतले, जेवली. आणि आता अक्काचं काय चालू बघू. चला ग गोळी शिकवते झेंडाची आधी सोपी शिकू. काम करणारे ते आले होते कधी आता मला. मग काय माहिती काय नाही, ते पाहून गेले, मलाही नाही कळालं का वाचना. हे पाहिजे असे 5 बिंदू काढायचे. एक तुला कसं दिसल, 1 ना 2 3 4 5. खरंच शिकायचे बरं का. 1 2 3 4 5. तुझे बिंदू जर सरळ रेषेत आणि व्यवस्थित आले ना, तुझी रांगोळी अजिबात चुकणार नाही. आणि तू म्हणती ना मला टाकताना हे होतं अशी गळत आहे ना, प्रॅक्टिस कर अशी सारखी. घरात आहे ना रिकामा वेळ असला ना त्यावेळेस काय करायचं, किती रांगोळ्या येतात पण एक लक्षात ते होतं. आता येवत म्हणजे काय दस नाही झालं, दस नाही. हे बघ आता याच्यामधले हे बघ 1 2 3 हे 3 रेषा बघ, हे 3 रेषा अशा मारायच्या, एक सोडून द्यायचा, 3. समजलं का. आता मग हा मधला बिंदू आहे ना, असं करायचं. समजलं. असं. आता हे दोन्ही पण काय करायचे, असे जोडून द्यायचे. साचेला हा किती सोप्या पद्धतीने द्यायचं, लय अवघड नाही द्यायचं. आणि इथं करायचं असं चौकन. आता इथंच गडबड होती ना, इथं होती मात्र गडबड, इथं साचीची लय गडबड व्हायची. आता हा वरचा भाग खाली घ्यायचा आणि खालचा भाग वर घ्यायचा, एवढं लक्षात ठेवायचं. इथं शंकरपाळी आणि इथं झाली का. आणि आता वरती काय करायचं, तुळस काढायची. असे पानं घ्यायचे, असे 2-3 काढायचे, गोळे काढायचे. तू खूप वेळा तुळस लावली ना तुझ्या कुंडीमध्ये, आता आहे ना तुळशीचं वृंदावनच काढ आता. सारखी प्रॅक्टिस करायची, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काढायचे. बछड्या तुला शिकायची का. ए बछड्या, 5 ते 5 ला. हां बछड्या तुला शिकायची का. कडले 5 ते 5 किती झाले, 4. अजून 1. आता काय केलं मी, कडेचा 1 सोडला, मध्ये 3 याच्यावर 1. हां घे. आता वरती पण तसंच करायचं, वर जाय आधी वर जाय, सेम कर म्हणजे तुझ्या ध्यानात येईल. हां झालं. आता हां तेच तू आता करत होती हे इथं. हे पण इथं कसं केलं, असे 1 2 3 हां 1. अगं उभ्या का इथं ना, अशी. बिंदू कुठे येतो, तर साचीच्या पेक्षा हे करू राहिली. सांगत नाही नसते. आता काय सांगायचं, आता दिलंय ना काढून. आता इथं ही इथं. आता हे पण अशीच काढायची, खाली जशी काढली तशी.
बाई एखादं म्हणाल काही बाई अडाणी हे कुठं सोडायचं. ये इथपर्यंत. आता मध्यभागी असं चौकोन आला पाहिजे ना, असं कर. सगळे बिंदू असे हे कर. येतं का? चौकोन कुठं आलेला आहे, एक मधला सोडून द्यायचा आहे बिंदू. या असं कर ना. जोडू काय? ही तर कशी काय आली, वर यायला पाहिजे ना. अगं मी आज काढलंय का ग? 4 वर्षाची पोर अशी काढतील, अशी काढून राहिली तर. मग आता इथं बिंदू दिसतोय तर मग ह्या बिंदूला इथं आणायचं का काही पण असं चालून द्यायचं. तिकडं काय केलं ते पहिलं पाहिजे, तिकडं काय असं केलं. जाऊ दे बाई, मी चालले. तुला शिकवणं म्हणजे आधी साची बरी शिकली, पण तुला सांगणं म्हणजे लई मोठं काम आहे बाबा. मी चालले. आता अशी पुन्हा 5 काढली ना, मी तुला तशी सांगते. स्टेप 1. स्टेप 1 कसं करायचं, हे जे आहे ना इथं समजलं. आता हे तर कळालं, हे कळलं ना तुला. समज हे एवढं कळलं ना. ते शंकरपाळ्याचा कर ना. हे समज, हे कळलं ना. हां असं. आता ही झाली. आता दुसऱ्या पद्धतीने तुला पुढं समजायला पाहिजे म्हणून मी पुन्हा आता दुसरी स्टेप 2 आता कशी काढणार नाही बघू. आता ही आयडिया करते मी. आता तू अशी काढ. ही पहिली स्टेप झाली आपली. बरोबर. आता दुसऱ्या स्टेपला कसं करायचं समजलं. आता तिसरी स्टेप 1 2 3 4 5 नाही काढायचीच. आता तू तिथं उभी, तिथे आहे ना असं 2 तास बस. मला नाही काही नको, कस तरी होऊन देऊ. हे पाय तर ही अशी काढली ना आपण. बरोबर असं काढलंय ना. आता ही जी हे जे असे दिसतात ना, हा एक बिंदू इथं समजलं. असं 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 असं. ही झाली 4थी. आता राहिली 5वी. नाही तिथं बस, तिथं काढ. असं बघायचं. आता ही पहिली स्टेप आहे, त्याच्यानंतर ही उलट तर तुला आता सोपं झालंय. तू 10 वेळा काढू शकते. कर. थोड्या वेळाने काढू. नाही थोड्या वेळाने काढणार मग काही, थोड्या वेळाने काही. अशा पद्धतीने हे अशा 3 स्टेप, अशा 4 स्टेप केलेल्या आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला येईन. आता बसते ती.